स्टेशन आहे. नेरळ स्टेशनवरती उतरा. नेरळ स्टेशनच्या बाहेर निघायचं राईट साईडने बाहेर निघाल्यावरती आपल्याला 6 सीटर लागतात गाड्या आणि पर पर्सन 100 रुपये घेतात आपल्याला. माथेरान किंवा तुम्हाला पेप किल्ला जर जायचं असेल, माथेरानवरतीच तो किल्ला आहे, तर माथेरानचे 100 रुपये घेतात. सो याच्यात बसलो आम्ही आता. आमची ट्रॅव्हल आमचा एन्जॉय करतोय. कॅमेरामॅन थोडं समोर दाखवा, गाडी चालली आहे पुढे. पर पर्सन 100 रुपये घेतात. पेपचा किल्ला उर्फ विकटगड. गडावरच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारा हा गड रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये वसलेला आहे. गडावरचा गणपती तसेच गडावर सर्वात उंचीवर असणारे गणपतीचे मंदिर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक इथे येतात. गणपती मंदिर टॉपला असल्यामुळे मंदिरातून दिसणारं सह्याद्रीचं देखणं रूप डोळ्याला भारावून टाकतं. दिसणाऱ्या काउंटरवरती पर पर्सन 50 रुपये अशी एंट्री फी इथे द्यावी लागते. सो आता माथेरानमध्ये आहे आपण आणि हा जो व्ह्यू दिसतो आपल्याला माथेरानचा धुक्यात हरवलेला व्ह्यू. एंट्री फी जस्ट दिली 100 रुपये, पर पर्सन 50 रुपये आहे आणि आम्ही दोघं जण आता पुढे जातोय. इथे येऊन तुम्ही माथेरानचा व्ह्यू पण बघू शकता. माथेरान एक्सप्लोर केल्यानंतर तुम्हाला इकडनंच किल्ल्यावरती जाता येतं. सो किल्ला पण आपल्याला एक्सप्लोर करता येतो इथून. चला तर हळूहळू पुढे जाऊ. तुफान पाऊस आहे, अफाट तुफान. हे घोडे आहेत. भिजावं लागणारच आहे आपल्याला. भिजत आपण जातोय. ट्रेनचा आहे का आला ट्रॅक राईट साईड. आतमध्ये आलो आपण एंट्री घेऊन आणि समोर कमान दिसते मला. कमानीतून आपल्याला सरळ आता इकडे आहे, ट्रेकने इकडे सरळ जायचं या ट्रेकने. तो आता आपण सरळ जातो. ट्रेक ही कमान आहे, कमानीला लागून जो ट्रेक गेला आहे ना ट्रेन, या ट्रेनने आपल्याला समोर जायचं. चला. गडाच्या इतिहासावर नजर फिरवली तर तुमच्या निदर्शनास येईल की पेपगडावर स्वराज्याच्या काळात धान्याचा साठा ठेवला जायचा. तशी नोंद इतिहासामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे स्वराज्याचे धान्य कोठार अशी एक ओळख पेप किल्ल्याची आहे. गडावर असणाऱ्या मूर्त्या आणि कड्यावरील गणरायाची देखणी मूर्ती सर्वोच्च आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. तसेच गडावर काही माळडुंगे मार्गे तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. तटबंदीच्या सहाय्याने गडावर जाण्यासाठी शिडीची व्यवस्था करण्यात आली आहे. इथून वर गेल्यानंतर गडावर पुरातन बांधकामाचे अवशेष आणि दत्तांच्या पादुका आढळून येतात. धबधबे आहेत इकडे बघू शकतो आपण. आणि हवा दिसते आपल्याला. ट्रायपॉडने थोडं ऍडजस्ट करा आज आपण. आणि हा पाऊस आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे तेच खूप खतरनाक आहे. हवा बघू शकता किती आहे, लिटरली मागे लोटते आपल्याला ती. आणि हा जो ट्रेल चाललाय हा त्याने आम्ही समोर जातोय आणि समोरचं दृश्य बघून घ्या एकदा. किती भारी आहे. धुक्यात हरवलेलं. खाली नदी दिसते आपल्याला.
गँग भेटली, एन्जॉय करत आम्ही चाललोय सगळेजण आणि फुल एन्जॉय करत जातोय सगळेजण आहेत. सो फायनली आपण जाऊ आता त्यांच्यासोबत, त्यांना जॉईन करून. मजा येते खूप जण सोबत असले की जायला आपल्याला ट्रेकला. सिंगल जाण्यापेक्षा खोटं बोलायचं नाही, हे काहीतरी नवीन आहे, हे काहीतरी नवीन आहे माझ्यासाठी, त्यामुळे मी ऐकतोय. नेमकं मला माहिती नाही काय सीन आहे. गणपती बाप्पा दिसता दिसणं आपल्याला इथं 1.5 तास साधारणतः आपल्याला लागला ते सोलापूरचं पोहोचायला. गर्दी खूप आहे, वीकेंड आहे, त्याच्यामुळे गर्दी असल्यामुळे वेळ लागतो जायला. त्या दोन ज्या खेड्या आहेत तिथेच टाईम लागतो वरती चढायला, कारण गर्दी खूप असल्यामुळे एका वेळेस एवढं लोक जाता येत नाही. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आपण आता आणि पुढे जाऊया. गणपती बाप्पा समोर दिसत आहेत, कॅमेरामॅन थोडा गणपती बाप्पांना दाखवा. खाली खाली इकडे बोर्ड लावलाय. हा राईटला जातोय किल्ल्याकडे आणि लेफ्टला जातोय गणपतीकडे. आपल्याला किल्ल्याकडे जायचं आधी आणि येताना आपण गणपतीकडे जाऊ. ट्रेक स्टार्ट करून गणपतीचा आपण तिथं आलो, गणपतीजवळ. इथला रस्ता खाली आला किल्ल्याकडे. राईट साईडला माझा किल्ला दिसतो, पण प्रॉब्लेम हा आहे की 3:30-4 वाजले आणि खूप मोठा ग्रुप गेला आहे 200-250 लोकांच्या खाली. ते रिटर्न येत आहेत, रस्ता खूप छोटा आहे, जाता येणार नाही, परत आम्हाला थांबावं लागेल. म्हणून आम्ही इथं थांबलो आणि इथं आम्ही आता परत जातोय घरी. गणपती एक्सप्लोर करूया आणि मग आपण पुढे जाऊया. खूप पाऊस आहे, धुकं खूप आहे, रात्री वेळ होईल यायला, त्याच्यामुळे हा रस्ता आणि रस्ता बघून रस्ता पण खूप रिस्की आहे. काय ते दिसतं हे रिस्की काय पाय स्लिप होऊ शकतो, त्यामुळे आपण आता ही रिस्क घेत नाही पुढे जायची. इथं आपण रिटर्न जातो. मे बी नेक्स्ट टाइम कधीतरी एक्सप्लोर करूयात आपण याच वर्षी ऑक्टोबरमध्ये कदाचित ऑक्टोबरमध्ये आपण परत करू किल्ल्यावर आणि त्यावेळेस परत दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. आपली पावलं आता मंदिराकडे सरकवलीत गणपतीच्या, तिकडे जातो आता आपण. समोर किल्ला दिसतो, इकडे गणपती बाप्पा आहेत समोरच. इकडनं आलोय आपण आता
जय भवानी जय शिवाजी लिहिलं आहे महाराजांची किल्ल्याची हे दिले तटबंदी स्थापना 2020 मध्ये बांधलं आहे. हे समोरची तटबंदी टाईप जे केलं आहे. आता आपण मंदिराकडे जातो. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. तुम्हाला विसरत चाललो माफ करा गणपती बाप्पा.